हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या दुसऱ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होता संडे आणि आम्हाला जायचं होतं मूव्ही पाहायला. आज मूव्ही लागलेला होता. तर इथं ना सकाळचाच मूव्ही असतो, म्हणजे दुपारून 11 ते 1 वाजेपर्यंत किंवा 1:30 वाजेपर्यंत मूव्ही असतो. तर 10:30 वाजता आम्ही घरून निघालो होतो. इथं मूव्ही सुरू झालेला आहे. रेड 2 मूव्ही होता, छान होता, तो पाहिला आणि 1:30 वाजेपर्यंत मूव्ही संपला. तिथून आता आम्ही इकडे निघालेलो आहेत मार्केटला. मार्केटला जायचा अजिबात मूड नव्हता, कारण भरपूर असं ऊन होतं. पण घरी भाजीपाला पण नव्हता, त्यामुळे मग आम्ही इकडे आलो मार्केटला भाजीपाला वगैरे घ्यायला. उन्हामुळे पटापट असा भाजीपाला घेतला आणि हे बघा इकडे किशूला खूप अशी गरमी लागत होती. तो सांगत होता, "मम्मी खूप ऊन आहे, घरी चल लवकर." तर तिथून आम्ही भाजीपाला वगैरे घेतला आणि पेट्रोल पंपवर गेलो. तिथं पेट्रोल वगैरे भरायचा होता स्कूटीमध्ये. स्कूटीमध्ये पेट्रोल भरला आणि पुन्हा घरी निघालो. तर घरी ना मी सकाळी चटणी वगैरे बनवून आली होती शेंगदाण्याची आणि आता मला फक्त इडली बनवायची होती. तर घरी येत 2:30-2:45 झाले होते. पटकन मी इडली इथं बनवायला घेतली. तर 3 वाजेपर्यंत तरी जेवणला बसायलाच पाहिजे असं माझं टार्गेट होतं. तर 10 मिनिटं तरी इडली शिजायला लागतात. 10 मिनिटापेक्षा जास्तच लागतात. पण घाई होती म्हणून मी फक्त 10 ते 12 मिनिटापर्यंत शिजू दिली फुल गॅस करून. तर छान असं आता गरमी पडते ना, त्यामुळे पीठ देखील खूप छान असं फर्मेंट होतं. त्यामुळे मग मी ना आता आठवड्यातून एकदा तरी इडली वगैरे बनवत असते आणि मुलांनाही खूप आवडते. भाजी चपाती बनवण्यापेक्षा इडली हा बेस्ट चॉईस आहे माझ्यासाठी तरी दुपारच्या जेवणामध्ये. तर यांनाही आवडते, असं नाही आहे की म्हणजे यांना इडली आवडत नाही किंवा मी कंटाळा करते भाजी चपाती बनवण्याचा. सगळ्यांनाच आवडते म्हणून मी दुपारी इडली नक्की बनवते. तर इथं मी आता इडली लावून देणार आहे. तर घरी आल्या पहिले मी जीन्स वगैरे चेंज करून घेतली होती. आता हात तोंड वगैरे धुतले आणि इडली बनवायला घेतली होती. तर हे बघा किती छान असं हे पीठ फर्मेंट झालेलं आहे. तर इडल्या मी आता लावून देते आणि जेवढा वेळ माझ्याकडे आहे तेवढ्या वेळामध्ये मी हा भाजीपाला वगैरे एका परातीत काढून घेते. तर हे बघा इथं ₹20 किलो बटाटे आहेत. 1 किलो बटाटे आणले होते. जास्त घ्यायचे होते, पण धरायला जास्त वजन झालं असतं, त्यामुळे मग कमीच घेतले. भाजीपाला पण भरपूर घ्यायचा होता. 2 किलो शेंगदाणे घेतले आणि त्याच्यानंतर हे बघा सगळा भाजीपाला वगैरे मी घेऊन आलेली आहे. काही माझं बाकीचं कॉस्मेटिक सामान होतं ते देखील आणलं, कारण बाहेर गेलं की तेव्हाच ते भेटते, इकडे आतमध्ये भेटत नाही. तर आंबे वगैरे पण छान होते. ₹150 2 किलो आंबे छान भेटले. ते मी 2 किलो घेऊन आली, कारण आता वटपौर्णिमा पण आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा हे प्लम्स आहेत ना, हे पण ₹100 किलो होते. ते मी अर्धा किलो आणले. आणल्या मुलांनी 2 एक खाल्ले होते. थोडा आराम केला इडली वगैरे खाऊन आणि त्याच्यानंतर हे बघा संध्याकाळी आमच्या अंगणामध्ये ना खूप मोठी घोरपड निघाली होती. तर आजचा ब्लॉग मी या घोरपडसोबतच स्टॉप करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.